रक्षाबंधनचा सण तर येत आहे, त्यासाठी मी घरगुती श्रीखंड करण्याचा बेत केला। त्याकडे तर घरगुती दही तयार केलेलंच होते। त्यासाठी मी एक चाळण घेतली, त्यामध्ये सुती कापड टाकून तयार केलेले दही त्यामध्ये ठेवले आणि सुती कापडामध्ये दही घेऊन त्याला सगळं एकत्र करून तो सुती कापड छान एका कापडाने बांधून घेतला आणि त्यातील पाणी निथळून घेतले। रात्रभर सुती कापडामध्ये ते नळाला बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते एका ताटामध्ये काढून घेतले। दह्याला सुती कापडामधून चांगले एका बाजूला करून घेतले आणि सुटे झालेले दही एका बाउलमध्ये काढून घेतले। नंतर चांगले त्याला घोटून घेतले आणि त्यामध्ये साखर टाकून घेतली आणि चांगल्या प्रकारे त्याला हलवून घेतले। हलवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुके ड्रायफ्रूट बारीक करून टाकले। चमच्याने त्याला बाउलमध्ये चांगले सेट केले आणि सजावटीत त्यावरती पिस्ता, काजू, बदाम आणि थोडं केशर टाकून घेतले आणि रात्रभर त्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवले आणि दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी आपल्याला केशरयुक्त श्रीखंड तयार झाला। मग तुम्ही कधी करताय असे घरगुती श्रीखंड तयार?